पृथ्वीपेक्षा आकाश किती उंच आहे, त्याचप्रमाणे त्याच्या भय करणाऱ्यांबद्दल त्याच्या दृढ प्रेमाची महानता आहे. सोमवार 12 जानेवारी 2026. आजच्या सकाळच्या ध्यानासाठी मी एक्झोड्स पुस्तकातील अध्याय 7 पद 3 निवडले आहे. पण मी फारोच्या हृदयाला कठीण करीन आणि मी माझी चिन्हे आणि चमत्कार जमिनीत वाढवीन, तरीही फारो तुम्हाला ऐकणार नाही. शुभ प्रभात मित्रांनो, देव केवळ सामर्थ्य देत नाही तर तो आव्हाने देखील देतो. चला या पदावर ध्यान करूया. आजच्या सकाळच्या ध्यानाचे विषय: आमच्या समोरची आव्हाने. देवाने मला बोलावले, त्याने मला इस्रायल लोकांना मिस्रमधून बाहेर नेताना सूचना दिल्या, पण ते करण्यासाठी त्याला फारोच्या सामर्थ्य आणि अधिकाराला सामोरे जावे लागले. देवाने म्हटले की तो फारोसमोर मला देवासारखा करेल आणि हारून त्याचा भविष्यवक्ता असेल, पण त्यानंतर देवाने सांगितले की तो फारोच्या हृदयाला कठीण करेल, जेणेकरून इतक्या अनेक चिन्हे आणि चमत्कार असूनही फारो त्याच्या कठीण हृदयामुळे त्यांना ऐकणार नाही. मित्रांनो, देव लोकांना सामर्थ्य आणि अधिकार देऊ शकतो, पण तो हे देखील पाहिल की जे लोक त्याचे सामर्थ्य आणि अधिकार घेतात त्यांना सामोरे जाणारी आव्हाने उंच आणि मोठी असतील, कारण देवाला त्याचे सामर्थ्य दाखवायचे आहे जे या जगातील कोणत्याही सामर्थ्यापेक्षा उंच आणि मोठे आहे. त्यामुळे आम्हाला हे समजून घ्यायचे आहे की जितके जास्त आव्हाने आहेत, जितके जास्त देव काय करू शकतो याची सामर्थ्य आणि चमत्कार आम्हाला दिसतील, जितके जास्त या जगातील लोकांकडे देवाच्या लोकांना थांबवण्यासाठी किंवा देवाच्या सामर्थ्याला थांबवण्यासाठी सामर्थ्य आणि अधिकार आहे, जितके जास्त देवाकडून सामर्थ्य येईल जे त्यांना अशा परिस्थितीमधून मुक्त करेल जिथे जगातील सामर्थ्य आणि अधिकार त्यांना बांधून ठेवतील. मित्रांनो, जेव्हा आम्ही देवाकडे पाहतो, देव आम्हाला केवळ सामर्थ्य आणि अधिकार देत नाही, तो आम्हाला कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची शक्ती देतो आणि तो पट्टी उंच करतो आणि आव्हानांना अशक्य दाखवतो, आणि देव स्वतः आमच्यामधून आणि आमच्याद्वारे अशक्य गोष्टी करेल त्याच्या वैभवासाठी. प्रार्थना. कृपाळू देव आमचे स्वर्गीय पिता, आम्हाला समजून घेण्यास मदत कर. देवासाठी ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन.